आयोगाचा मंडल आयोगाचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा मंडल आयोगाचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीनं मंडल दिन स्थापना निमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून मंडल दिन साजरा करण्यात आलेला आहे। व्ही.पी. सिंग माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या कार्यकाळामध्ये मंडळ आयोगाची स्थापना झालेली आहे। या मंडळ आयोगाच्या स्थापनेमुळे ओबीसी समाजाला आरक्षण मोठ्या प्रमाणात मिळाले आहे। त्याचं पूर्णपणे ओबीसी समाजासाठी त्या एक फायद्याची गोष्ट झाली आहे। या मंडळ आयोगाची स्थापना करण्यासाठी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस मंत्रिपदाला लाथ मारून मंडळ आयोग स्थापना करा अशी मागणी करून पूर्णपणे हे मंडळ आयोग स्थापना करून ओबीसी समाजाला एका मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं असल्यामुळं आज वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाजाच्या वतीनं मंडळ आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण आज 7 ऑगस्ट या दिवशी मंडल दिवस म्हणून संबंध देशभर साजरा होत आहे। जो मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय म्हणून जो ओबीसी समाजाला गणल्या जातं, या देशामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी जो मंडल कमिशन या देशामध्ये स्थापन करण्यात आलं व्ही.पी. सिंगांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये या जातीनिहाय सर्वेक्षण करून या देशामधली जात त्यांनी ओबीसी आकडेवारी काढून या ओबीसींना 27% आरक्षण या मंडल कमिशनच्या माध्यमातून मिळालं। आणि 1990ला व्ही.पी. सिंगांच्या काळामध्ये प्रधानमंत्री असताना आणि तत्कालीन बाळासाहेब आंबेडकर त्यावेळेस लोकसभेचे खासदार असताना मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करून आणि ओबीसींना हे आरक्षण कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे आणि का मिळालं पाहिजे या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, जसं SC ST आणि इतर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून याच्यासाठी त्यांनी सातत्यानं सभागृहामध्ये आवाज उचलला। आणि नुसतं एवढा आवाजच उचलला नाही तर तेव्हाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा त्यांना ऑफर आली होती, त्यांना मागणी त्यांना देण्यात आली होती। परंतु बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते की मला मंत्रिपदापेक्षा ओबीसींना प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे आणि ती मान्य करा। तेव्हा त्या सरकारने ही मागणी मान्य केली आणि ओबीसींना मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना न्याय मिळाला। म्हणून आज न्याय मिळाला म्हणून मंडल आयोग म्हणून मंडल दिन म्हणून आणि ओबीसींना न्याय मिळाला म्हणून आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नुकतेच नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले महाराष्ट्राचे पातोडेजी यांच्या आदेशाने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। तेव्हा सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शंकरजी महाजन, महानगरचे अध्यक्ष असलेले विठ्ठलजी गायकवाड, आमचे नगरसेवक प्रतिनिधी असलेले कुलदीपजी राक्षसमारे, संघटक संजयजी टिके आहेत, उपाध्यक्ष या ठिकाणी सवई सोनकांबळे आहेत आणि त्याचबरोबर पवळेजी आणि डुमणे आणि सर्व जिल्हा पदाधिकारी आणि राजकीय या ठिकाणी जिल्ह्याचे सल्लागार म्हणून काम करत असलेले आमचे ॲडव्होकेट जयपालजी ढवळे आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि ओबीसी क्षेत्रामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी योगदान दिलं अशा ओबीसी मधल्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत। धन्यवाद। प्रथम सर्वांना जय भीम। आज मंडल आयोग दिन आम्ही मोठ्या हर्षोल्लासात सर्व जिल्हा कमिटी जिल्हाध्यक्ष सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पुतळा या ठिकाणी साजरा करत आहोत। खूप वर्षापूर्वी जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा बाबासाहेबांनी मंत्रिपदाला जशी लाथ मारली होती तशीच व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला न्याय मिळावा म्हणून त्या आयोगाला लाथ मारली होती, मंत्रिमंडळातून बाहेर निघाले होते आणि खरा विजय त्याचा मग नंतर झाला आणि तोच मंडल विजय दिवस आम्ही आज इथं साजरा करत आहोत आणि साजरा केलेला आहे आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या टीमनी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज।